प्रकाश बाबा कळमटे यांनी देखील व्यासपीठावरती उपस्थित राहायचे लवकरात लवकर. गणपत राजू कळमटे यांनीही व्यासपीठावरती लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. महादेव कांबळे यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. शंकर मते यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे. प्रकाश गावकर प्रकाश कांबळे यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. जितेंद्र गोताड यांनी देखील व्यासपीठावरती लवकरात लवकर यायचं आहे आणि स्थानपन्न व्हायचं आहे. श्री गुणाजी पावरे यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. गुणाजी पावरे यांनी लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. श्री रघुनाथजी सावंत यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे, आपलं हस्तस्थ आसन ग्रहण करायचं आहे. त्याचबरोबर दीपकजी सावंत यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं आहे. विलास सावंत यांनी देखील व्यासपीठावरती येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. त्याचबरोबर आमचे मुरलीधर सावंत यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं. श्री पंढरीनाथ सावंत यांनी देखील व्यासपीठाकडे येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. श्री मेघ सावंत सरपंच तोंडली गावाचे यांनी देखील व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं आहे. आपण पाहिलं असाल की दरवर्षीप्रमाणे मागे गणेशोत्सव इथे तोंडली कळमटेवाडीमध्ये मोठ्या हर्षोल्लासाने साजरा करण्यात येत आहे. मेघजी सावंत यांनी लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. श्री दत्ताराम कांबळे यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं आहे. श्री दत्ताराम कांबळे दत्ताराम सोनू कांबळे यांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. आज या ठिकाणी श्रीचे जे मंदिर आहे त्याची स्थापना 1989 ला झाली आणि त्याच्यानंतर तुझा जो प्रवास सुरू झाला तो अखंड आणि अविरत चालू आहे. दरवर्षी आपण सर्व बाळगोपाळ मिळून ते श्रीचा जन्मोत्सव साजरा करतो. यंदाचं हे 37वे वर्ष आहे. या मंदिरासाठी ज्यांनी सहभाग घेतला आणि एवढी सुंदर अशी वास्तू आमच्यापर्यंत दिली आमच्या वाडवाल्या आमच्या पूर्वजांनी, त्याच्यामध्ये बऱ्याच आमच्या जे दिग्गज कार्यकर्ते होते ओम श्री गणेश भक्त मंडळ आणि त्यांची एक आठवण म्हणून स्मृती म्हणून त्यांच्या एक बॅनर मध्ये आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा अर्पण करत आहोत इथे. आणि त्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यासाठी मी रघुनाथजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी तेथे दीप प्रज्वलन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहायच्या आहे. आणि त्यांच्याबरोबर ते सर्वांनी ते 2 मिनिटं यायचं तिथे. दीपक सावंत यांना देखील विनंती करतो की त्यांनी तिथे यायचं आहे. हे आमचे जे मान्यवर जे कैलासवासी आता जे आपल्या हयात नाही पण त्यांनी मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशा प्रकारचं कार्य करून आज तिथे या वाडीसाठी आणि तिथे वाडी म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळानंतर बरेचसे प्रगती झाली परंतु प्रार्थना स्थळ नव्हतं.
दीप प्रज्वलन झाल्यानंतर सर्वांनी 2 मिनिटं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करायची आहे, जेणेकरून त्यांनी दिलेला वारसा आम्ही असाच पुढे निर्वहन करत राहू. दोन मिनिटे सर्वांनी 2 मिनिटे श्रद्धांजली अर्पण करायची आहे. धन्यवाद. मान्यवरांनी पुढे आपले आसन ग्रहण करायचे आहे. आयुष्य ही एक जगण्याचा संघर्ष असतो. प्रत्येक जण त्याच्यामध्ये जात असतो. कोणी अल्पायुष्य, कोणी दीर्घायुष्य असतं. आपल्या वाडीतील असेच एक ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांनी मला वाटतं 5 ते 6 पिढ्यांचा प्रवास बघितलेला आहे. आम्ही श्री रामचंद्र बेडेकर यांनी देखील व्यासपीठावरती येऊन आपला आसन ग्रहण करायचे. रामचंद्र बेडेकरजी, श्री गणपतराजू कळंबटे यांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. गणपतराजू कळंबटे तर ते ज्येष्ठ नागरिक आमच्या, ज्यांनी 5 ते 6 पिढ्या बघितल्या असतील, मोठा अनुभव आहे. आणि यावर्षी आम्ही असं ठरवलेलं आहे की त्यांच्या 100 जवळजवळ त्यांनी आता आपल्या केलेल्या, आणि गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी असंच पुढे आपलं आयुष्य चांगल्या हसत खेळत जगावं आहे. आणि यासाठी आम्ही त्यांच्या इथे सत्कार करत आहे. आणि सत्कारासाठी मी दीपकजी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आमचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग सोनू कळंबटे यांनी आज आपल्या वयाची 100 पुरे केलेली आहे. आणि ह्या लक्ष्य म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढा महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. त्यासाठी दीपक सावंत यांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. कृपया सर्वांनी टाळा वाजवा. एवढं सोपं नसतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण 5-5, 6 पिढ्या बघतोय. लहानपणापासून पण त्यांना बघत आलं, त्यांचं कार्य पण तसंच त्या प्रकारचं आहे. जिथेही धार्मिक कार्य असेल, काही असेल, भटजींच्या मागे नेहमी ते माणूस धावत पळत असायचे. हसतमुख बोलणारे अशी व्यक्ती फार क्वचितच आपल्यामध्ये असते. आणि आम्ही ओम श्री गणपती भक्त मंडळ त्यांच्या या कार्याचा आणि त्यांच्या जिद्दीचा एक सन्मान करू इच्छितो. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना यावर्षी मंडळी कार्यक्रमामध्ये बदल करून आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. ही एक सामाजिक संभावना या हेतूने ओम श्री गणेश भक्त मंडळी सामाजिक बांधिलकी आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या अशा लोकांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेतलेला आहे. अशा व्यक्तीला आम्ही एक छोटीशी फुलाची पाकळी आणि एक छोटासा आर्थिक निधी म्हणून त्यांना एक पाकिट असं देऊन त्याचा सत्कार करणार आहे. तर त्यासाठी मी व्यासपीठावरती सर्वप्रथम बोलतो, रुक्मिणी सोमा कळंबटे यांनी कृपया लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचा सत्कार करण्यासाठी मी मुरलीधर सावंत यांना सांगतो, विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. रुक्मिणी सोमा कळंबटे, सुजाता हरी कळंबटे, भागीरथी बाब्या कळंबटे, सावित्री धाकू कळंबटे, बनी कळंबटे, सुप्रिया सुशांत कळंबटे, काशी सोमा कळंबटे या सर्व माता भगिनींना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठाकडे यायचं आहे. मुरलीधर सावंत यांच्या हस्ते एक छोटासा आर्थिक निधी म्हणून एक पाकिट आणि एक
साडी आणि नारळ या त्या व्यक्ती आहेत ज्या आपल्यामध्ये राहतात. आपल्याला सामाजिक भान असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण एक छोटासा उपक्रम केला की त्यांच्या चेहऱ्यावरती पण रुक्मिणी शोभा कळमटे या अशा लोकांना आपल्या साथीची ना आपल्या एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण यांना आपल्याच्या त्यांना असं नको वाटलं की आपल्याला कोणी पाठीशी कोणी नाही. तर आम्ही अपेक्षा करतो की आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहावेत आणि ह्यापेक्षा उत्तम संधी सेवा करायची संधी आम्हाला वारंवार मिळत राहू. भागीरथी बाबा कळमटे काशी शोभा कळमटे सुजाता हरी कळमटे लवकरात सुजाता हरी कळमटे यांच्या अनुपस्थित मी प्रकाश आपल्या गावचे सरपंच मेघजी सावंत यांचं आगमन झालं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं आसन ग्रहण करायचं आहे. मेघजी सावंत सरपंच तोंडीगाव. सुजाता हरी कळमटे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी मी व्यासपीठावरती महादेवजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी आले त्या. हे बघा हे आपल्यातलेच घटक आहेत आणि यांना पण एक मायेचा आधार गरज असते. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. बनी कळमटे यांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. सुप्रिया सुशांत कळमटे सावित्री दाखू कळमटे यांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे. सावित्री दाखू कळमटे. तत्पूर्वी सुप्रिया सुशांत कळमटे उपस्थित आहेत. त्यांना आम्ही व्यासपीठावरतो आणि रघु सावंत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या साडी निकोल आणि रघुनाथी सावंत आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. सावित्री दाखू कळमटे आणि बनी कळमटे या आल्या आहेत. त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो मी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी दीपक सावंत यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. सावित्री दाखू कळमटे या उपस्थित नसल्यामुळे
रवींद्र कलमटे यांना त्यांचा जे सत्कार आहे त्यांना स्वीकारत असतो आणि यासाठी मी ते गावकर खोत विलासजी यांना विनंती करतो की त्यांनी येऊन सावित्रीबाई कलमटे यांचा सत्कार जो स्वागत सत्कार आहे तो रवींद्र कलमटे स्वीकारतील. सेवा करा आणि सेवेकरी व्हा या विचाराचं आम्ही एका इथे पालन करून आम्ही सामाजिक सद्भावना या हिशोबाने या पिंपळ घटक महिलांना आम्ही सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर मेघजी सावंत यांना विनंती आहे की त्यांनी लवकर व्यासपीठावर यायचं आहे. ठीक आहे, विलंब न करता पुढच्या कार्यक्रमात सुरुवात करूया आपण. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर व्यक्ती यांचा देखील सत्कार करण्यात येत आहे. सर्वप्रथम मी या आग्रहाचं आमंत्रण करतो की श्री रघुनाथजी पवार यांचा सत्कार आमचे मंडळाचे कार्यकर्ते अनिल कलमटे करतील. फूल आणि शाल देऊन त्या सत्कार करायचा आहे. सावंत सॉरी रघुनाथजी सावंत त्यानंतर तुम्ही मुरलीधर सावंत यांना विनंती करतो की त्यांनी पण आपला सत्कार स्वीकारण्याचा आहे. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते हरेश्वर कलमटे यांना मी विनंती करतो की त्यांनी नारळ श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. मुरलीधर सावंत. त्याच्यानंतर श्री माधव कांबळे यांचा देखील आमच्या मंडळातर्फे सत्कार करायचा आहे. त्यासाठी मी विनंती करतो की मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश कलमटे यांनी येऊन महादेवजी कांबळे यांचा सत्कार करायचा आहे. शाल व श्रीफळ देऊन सकाळी काय वाजत आहे. यानंतर आपल्या गावचे गावकर श्री गुणाजी कलमटे यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आमच्या मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री अजय बाबू कलमटे यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपल्या गावकऱ्यांचे सत्कार करायचा आहे. कार्यक्रमासाठी लाभलेले श्री पंढरीनाथ सावंत यांचा देखील ते सत्कार करण्यात येत आहे. मी आपल्या मंडळाचे कार्यकर्ते विजय कलमटे यांना आवाहन करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले श्री जितेंद्र गोता यांना देखील मी आमंत्रित करतोय. सत्कार करण्यासाठी अमित कलमटे यांना आमंत्रित करतो. अमित कलमटे, जितेंद्र गोताळ यांनी त्यानंतर गावचे खोत विलासजी सावंत यांना देखील ते सत्कार करण्यात येत आहे. यासाठी मी ते आमंत्रित करतो आमचे माजी अध्यक्ष सदाशिव कलमटे यांना. नारळ आणि श्रीफळ देऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. श्रीमती मानसी मेघ सावंत यांना देखील मी व्यासपीठावरती येण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर आपलं आसन ग्रहण करायचं आहे. मानसी मेघ सावंत. त्यानंतर आमचे फौजदार श्री
दीपक सावंत यांना देखील मी व्यासपीठावरती बोलवते. त्यांचा सत्कार करण्यासाठी रवींद्र कळमटे करतील शाल आणि नारळ देऊन रवींद्रजी कळमटे करतील. यांचं सुद्धा स्वागत प्रयत्न करत आहे. मी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री सोनू कळमटे यांना विनंती करतो की रामचंद्र बोडेकर यांचे सत्कार करतील. कृपया सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवायचा आहे. आपल्या गावच्या पोलीस पाटील श्रीमती मानसी मेघ सावंत यांचा सत्कार इथे करायचा आहे. त्यासाठी मी आपल्या वाडीतल्या ग्रामपंचायत उपसरपंचांना विनंती करतो की गीता सुनील कळमटे यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. मानसी मेघ सावंत पोलीस पाटील तोंडलीगाव. टाळ्या वाजवायच्या, टाळ्या कमी नाही पडल्या पाहिजे. त्यानंतर श्री गुणाजी फावरे यांचा देखील इथे सत्कार करायचा आहे. यासाठी मी आमच्या मंडळाचे माजी खजिनदार श्री सदाशिव कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी येऊन गुणाजी फावरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. कांबळेवाडी ज्याचे गावकार प्रकाश कांबळे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते निलेश गणपत कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी येऊन शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रकाश कांबळे गावकर. दत्ताराम कांबळे यांचा देखील सत्कार करण्यात येत आहे. त्या सत्कारासाठी मी अमित कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे आणि शाल श्रीफळ देऊन त्या सत्कार करायचा आहे. दत्ताराम कांबळे यांनी स्वखर्चातून मंदिराच्या गाभाऱ्यातला जो चौथरा आहे त्यांचं काम विनामूल्य करून दिले. आम्ही ओम श्री गणेश भक्त मंडळ त्यांचे आर्थिक आभारी आहोत. सेवा करा, सेवेकडे या ही मन सार्थ करतं दत्ताराम कांबळे यांनी स्वतःच्या खर्चातून. त्यानंतर आमच्या वाडीतील ज्येष्ठ नागरिक श्री शांताराम कळमटे यांचं देखील स्वागत करायचं आहे. सचिन कळमटे यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन त्यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. त्यानंतर श्री शंकर मते यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. त्यांचं सत्कार करण्यासाठी मी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री हरेश्वर कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर भागारत्न कळमटे यांना देखील व्यासपीठाला आमंत्रित करतो आहे. मी योगेश कळमटे यांना आमंत्रित करतो व्यासपीठावरती. त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या वाडीचे ज्येष्ठ नागरिक आनंद कृष्ण कळमटे यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे. सत्कार करण्यासाठी मी ओंकार कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी येऊन त्यांना शाल व श्रीफळ द्यायचं आहे. त्यानंतर
प्रकाश बाबा कलपट्टे यांना देखील मी व्यासपीठावर बोलवतोय. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी दिनेश बागा कलपट्टे यांना विनंती करतो की त्यांनी चहा आणि श्रीफळ देऊन प्रकाश बाबा कलपट्टेचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आमच्या वाडीतील आमच्या मंडळातील एक प्रमुख व्यक्तिमत्व श्री गणपतराजू कलपट्टे यांचा देखील या ठिकाणी आम्ही सत्कार करता येण्यासाठी आम्ही आमच्या मंडळातील खजिनदार श्री प्रकाश कलपट्टे यांना विनंती करतो की त्यांनी नारळी श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. श्री गणपतराजू कलपट्टे. लक्ष्मण कलबटे यांचा देखील या ठिकाणी सत्कार करत आहे आणि या ठिकाणी सूरज कलबटे यांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ देऊन लक्ष्मण कलबटे यांना सत्कार करायचा आहे. आपल्या तोंडली गावातील शिक्षक श्री संतोष साळके यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आणि सत्कारासाठी मी आपल्या वाडीत मंडळाचे कार्यकर्ते श्री सुरेश कलबटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा नारळ आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. संतोषजी साळके सर तोंडली जिथे कुठे असाल लवकरात लवकर तुम्ही व्यासपीठावरती यायचंय सर. आले शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आपल्या विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्या आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी सुरेश कलबटे यांना विनंती करतो. त्यानंतर आमच्या वाडीतले नारायण कलबटे यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. त्याचा सत्कार करण्यासाठी मी समित कलबटे यांना विनंती करते शाल आणि श्रीफळ देऊन नारायण कलबटे यांचं स्वागत करायचं आहे. हरिभक्त श्री राजू यशवंत कलबटे यांचा देखील या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही श्री संदीप कलबटे यांना विनंती करतो की त्यांनी राजू यशवंत कलबटे यांचा सत्कार करायचा आहे शाल व श्रीफळ देऊन. राजू यशवंत कलबटे ज्येष्ठ कार्यकर्ते जी शंकरजी तेंडुलकर यांना देखील मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय आणि ते सत्कार करण्यासाठी मी रमाकांत येले यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे शाल व श्रीफळ देऊन.
या कार्यक्रमासाठी देणगी स्वरूपात आम्हाला बरेचसे दानवीरांनी मदत केलेली आहे. याच्यापैकी पहिले म्हणजे आपले गुणाजी कळंबटी यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांचा नारळ व श्रीफळाने सत्कार स्वीकारायचा आहे. आणि यासाठी मी मंगेश कळंबटे यांना विनंती करतो की त्यांनी गुणाजी कळंबटे यांचा सत्कार करायचा आहे. श्री शंकर तेंडुलकर इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्यासाठी मी पंकज कळंबटे यांना विनंती करतो की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यानंतर संतोष पावरे यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. आणि त्याचा सत्कार करण्यासाठी मी संदीप कळंबटे यांना विनंती करतो की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. शशिकांत नागरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपला सत्कार स्वीकार करायचा आहे. शशिकांत नागरे आणि त्या सत्कार करण्यासाठी संतोष कळंबटे यांना विनंती करतो की त्यांनी शशिकांत नागरे यांचं शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. त्यांना देखील विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सतीशजी सावंत तंटामुक्ती अध्यक्ष यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. प्रदीप सावंत यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. सतीशजी सावंत आलेले आहेत. त्या सत्कार करण्यासाठी मी इथे अशोक कळंबटे यांना विनंती करतो की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. सतीशजी सावंत अध्यक्ष हे सर्वजण आपले देणगी स्वरूपात ज्यांनी आपल्याला मदत केली, सहकार्य केलेले आहे. त्यानंतर प्रदीपजी सावंत तंटामुक्ती अध्यक्ष तोंडली गाव यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आणि याचा सत्कार करण्यासाठी मी रवींद्र कळंबटे यांना विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे. प्रदीपजी सावंत तंटामुक्ती अध्यक्ष तोंडली गाव यांनी देखील व्यासपीठावर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्यासाठी मी विनंती करतो की महेश कळंबटे यांना सांगतो की शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. सुरेश कांबळे
अजित कळंबटे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन त्याच्याबद्दल सत्कार स्वीकारायचा आहे. अनिल कळंबट्यांना विनंती करतो की मी त्यांनी शालवर श्रीफळ देऊन त्यांना सत्कार करायचा आहे. गंगाराम येले यांना देखील आम्ही विनंती करतो की व्यासपीठावर येऊन गंगाराम येले यांनी व्यासपीठावरती येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सोनू कळंबट्यांना विनंती करतो की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. प्रभाकर सावंत आणि विठोबा सावंत यांनी लवकर व्यासपीठावर यायचं आहे. प्रभाकर सावंत आणि विठोबा सावंत श्री संजय तालुक कळंबट्यांना विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे. प्रभाकर सावंत आणि विठोबा सावंत प्रभाकर सावंत यांच्या संजय कळंबटे श्री विठ्ठल सावंत यांचा देखील सत्कार करायचे इथे शाल व श्रीफळ देऊन संदीपजी सावंत ते काही कारणास्तव उपस्थित आहे, परंतु त्यांच्या जे योगदान दिलेले आहे देणगी स्वरूपात तत्पूर्वी सदानंद सावंत सेक्रेटरी सदानंद सावंतजी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि अनिल कळंबटे यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. या कार्यक्रमासाठी देणगी स्वरूपात ज्यांनी मदत म्हणून देणगी गोळा केली अशा आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि फक्त शब्दाच्या हाकेवरती ना कुठल्या पावती ना कुठलं बिलबुक दिलेलं आहे, फक्त शब्दाखाती आणि शब्द हेच आमचं प्रमाण मानून
भरभरवशी देणगी दिले आहेत आणि त्यांच्या देणगी संकलनाचं काम त्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे. सर्वप्रथम आमचे मंडळाचे आधारस्तंभ आणि वक्तृत्व करण्यामध्ये पारंगत पण मनात तेवढे चांगले श्री विकास दत्तराव कळमटे यांनी 55,555 रुपयाची देणगी गोळा केली आहे. आम्ही ओम श्री गणेश भक्त मंडळ यांचा आर्थिक आभारी आहोत आणि म्हणून यासाठी या ठिकाणी त्याचं स्वागत सत्कार करण्यात आहे आणि त्यासाठी मी इथे विनंती करतो की रवींद्र कळमटे यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. 55,555 देणगी स्वरूपात निधी संकलन केलेला आहे. त्याच्यानंतर शांत आणि संयमी आणि मंडळाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी उभे असणारे आमचे लाडके श्री संजय तानू कळमटे यांनी देखील 55,555 रुपयाचा निधी संकलित केला आहे या उत्सवासाठी आणि त्याचा सत्कार करण्यासाठी मी इथे माजी खजिनदार सदाशिव कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करायचा आहे. संजय तानू कळमटे. याच्यानंतर आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश गुणाजी कळमटे यांनी देखील 23,000 रुपयाचा निधी जमा केलेला आहे. आणि सत्कार करण्यासाठी मी पुन्हा विनंती करतो की त्यांनी अध्यक्षाचे स्वागत सत्कार करायचा आहे. 4 वर्ष देऊन मंगेश गुणाजी कळमटे 23,000 रुपयाची देणगी संकलित केली आहे. त्यानंतर आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्री रमेश विठोबा कळमटे यांनी देखील 17,000 रुपयाची देणगी जमा केलेली आहे. त्यांचाही इथे सत्कार करण्यात आहे. रमेश विठोबा कळमटे हे सत्कार करण्यासाठी मी अनिल कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी 4 वर्ष देऊन सत्कार करायचा आहे. दीपक जयंत कळमटे यांनी देखील 13,000 रुपयाची देणगी जमा केलेली आहे. श्रीकांत कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन सत्कार स्वीकार करायचा आहे. श्रीकांत जेवण कळमटे रमाकांत यांना विनंती करतो की त्यांनी शालो श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. योगेश शांताराम कळमटे शांत संयमी व्यक्तिमत्व यांनी देखील 12,000 रुपयाची देणगी जमा केलेली आहे. त्यांचा देखील सत्कार करता येते. रमाकांत देली यांना मी विनंती करतो की ते सत्कार करायचा आहे त्यांचा. हरेश्वर गुणाजी कळमटे 11,000 रुपयाचा निधी गोळा केलेला आहे. त्यांचा देखील सत्कार करता येते. मी विनंती करतो की संजय कळमटे यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर लक्ष्मण सोनू कळमटे यांनी देखील 11,000 रुपयाचा निधी गोळा केलेला आहे. विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो की विजय कळमटे यांना विनंती करतो. त्यानंतर सुनील शांताराम कळमटे यांनी देखील 11,000 रुपयाचा निधी गोळा केला आहे. यांना विनंती करतो की नारळी श्रीफळ विजय कळमटे यांना विनंती करतो की थांबायचे. विजय कळमटे 4 वर्ष देऊन सुनील शांताराम कळमटे यांचा सत्कार करत आहे. अनिल गणपत कळमटे याच्या पुढचा अनिल गणपत कळमटे 10,000 रुपयाचा निधी संकलन केलेला आहे. मी विनंती करतो की रवींद्र कळमटे अजय बाबू कळमटे यांना देखील विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचे. 5,000 रुपयाचा 600 रुपयाचा निधी संकलित केला आहे. मंडळाचे उप अध्यक्ष त्यानंतर महादेव लक्ष्मण कळमटे यांनी देखील 5,000चा निधी संकलित केला आहे. महादेव लक्ष्मण कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अजित कळमटे यांनी त्याच्या सत्कार करायचा. अजित कळमटे त्यानंतर अशोक कळमटे अशोक प्रकाश कळमटे यांनी देखील 3,000 रुपयाचा निधी संकलित केला आहे. त्यानंतर अति थोड्या वेळातच मंडळाचे आमचे अध्यक्ष श्री मंगेश कळमटे यांनी या उत्सवाचे यशस्वीरित्या नियोजन करून आज सगळ्यांना सोबत घेऊन या उत्सवाचं आयोजन केलेलं आणि निर्विघ्नपणे ते पार पाडत आहे. अशा आमच्या अध्यक्षाचा सत्कार करतोय आणि त्या सत्कारासाठी आम्ही आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सदाशिव कळमटे यांना विनंती करतो की त्यांनी येऊन श्री नारळ श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. मंगेश
गुणाची कळंबटे, ओम श्री गणेश भक्त मंडळ अध्यक्ष, त्यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष श्री अजय बाबू कळमटे यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. कृपया त्यांनी यायचं आहे आणि विकास कळमटे विनंती करतो की त्यांनी सुद्धा सत्कार करायचा आहे. यानंतर देणगीमध्ये तर 200-250 लोकांची नाव आहेत, पण सर्वांची नावं इथे घेता येत नाही कारण की आपल्याकडे मर्यादित स्वरूपाचा वेळ असल्यामुळे फक्त आणि फक्त मोठ्या रकमेचे आणि त्यांच्या संबंधित व्यक्ती नाव घेतले तरी पण आपल्याला 1000, 500, 2000, 2500 त्यापासून 35,000 पर्यंत देणगी आलेले आहेत. आणि सर्व देणगीदारांचे आम्ही ओम श्री गणेश भक्त मंडळ मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि अशाच प्रकारचं योगदान न भूतो न भविष्यती आजपर्यंत अशा प्रकारचं कधीच भेटलं नव्हतं आम्हाला. पण यंदा पहिल्यांदा आम्ही कुठलंही बुक छापलं नाही, कुठली पावती बनवली नाही, फक्त शब्द आणि आपला विश्वास आणि एवढं भरभरून आम्हाला दिलेलं आहे. आम्ही तो निधी नक्कीच मंडळ म्हणजे गणपती मंदिरासंदर्भात आणि भविष्यामध्ये त्याच्या संदर्भात काही वैद्यकीय सेवेसाठी किंवा शिबिरासाठी किंवा अन्य काही गोष्टीसाठी खर्च करण्याचा विचार आहे. तर त्याच्या हिशोबाने आम्ही करू. पुढच्या गणेशोत्सवामध्ये त्याचा तुम्हाला परिवर्तन पण दिसेल. पण ज्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात जी मदत केली आणि आमचा विश्वास वाढवला अशा सर्व देणगीदारांचे आम्ही मनापासून ओम श्री गणेश भक्त मंडळ आभारी आहोत आणि धन्यवाद. आणि अशा प्रकारे या ठिकाणचा कार्यक्रम समाप्त झाल्यास जाहीर करतो आणि थोड्याच वेळात महाप्रसादाची सुरुवात होणार. सर्व भक्तगणांनी महाप्रसाद ग्रहण केल्याशिवाय जाऊ नये. जय हिंद.